नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण आता अहमदपूर येथून माजी नगरसेवक डॉक्टर प्राध्यापक ॲडव्होकेट संपादक सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांना भेटत आहोत. नमस्कार सूर्यवंशी साहेब. सर नमस्कार. नमस्कार. लातूर लोकसभेची निवडणूक ही पहिल्या टप्प्यात असून लवकरच मोदी साहेबांची सभा आहे. एकंदरीत तुम्ही फील्डवर काम करणारे असल्यामुळं तुम्हाला वातावरण काय वाटतं किंवा जनमत कसं आहे हे लोकांना सांगावं. आज घडीला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांची प्रचार प्रसार संवाद ही मोठ्या प्रमाणामध्ये आज मतदारसंघामध्ये आहे. आज विद्यमान खासदार साहेब हे एखाद्या ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषदचं जे कॅम्पेनिंग आहे त्या पद्धतीचं कॅम्पेनिंग आज भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी लावलेलं आहे. आज प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2-2 फेऱ्या या ठिकाणी मतदाराच्या संपर्क फेऱ्या झालेल्या आहेत. त्या भागातील जे प्रतिष्ठित मंडळी आहे किंवा मतदारावर प्रभावी घटक जे आहेत त्यांच्या भेटी या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं जे गारुड आहे ते आज सुद्धा सबंध मतदारावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारुड आहे. आणि त्यामुळं त्यांनी केलेले विकास कामं आणि गेल्या 10 वर्षामध्ये हे जे विकासाचा रेशो जो वाढतो आहे आणि केंद्रातल्या सत्तेचं प्रतिबिंब या मतदारसंघामध्ये जे दिसत आहे, दैनंदिन जीवनामध्ये दिसत आहे, त्याच्यामुळं आज घडीला या ठिकाणी एक पाऊल पुढं अशा पद्धतीचं वातावरण सुधाकरराव श्रंगारे साहेबाच्या संबंधानं आहे. एकंदरीत लातूर लोकसभेत लोकांनी एका डोळ्याच्या डॉक्टरला, ज्यांच्या मागं देशमुखाचे साखर कारखाने, साखर सम्राट उभे असताना एक कॉमन मॅन सुधाकर श्रंगारे यांना लोकांनी का मत द्यावे, त्यांनी गेल्या 5 वर्षात काय केलं? श्रंगारे साहेबाच्या जमेच्या बाजू मी या ठिकाणी सगळ्या मतदारांना माहीत आहे, ते पुन्हा एकदा मी आपल्या निमित्तानं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक निगर्वी माणूस, साधा माणूस, तुम्हीच कॉमन मॅन हा शब्द वापर केलाय. आज आपण पहा, सुधाकरराव श्रंगारे साहेब 5 वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांचं जनमानसात जे मिक्स होण्याचं जे चित्र आहे ते निश्चितपणानं आश्वासक अशा स्वरूपाचं आहे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे त्यांनी उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत ते उपक्रम सुद्धा अगदी दखलपात्र आहेत. कारण आजपर्यंत खासदार म्हणजे फक्त संसदेपुरता आणि कुठले तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याच्या चमकायचे, एखाद्या मीटिंगमध्ये चमकायचे, असं साधारणतः चित्र इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. परंतु श्रंगारे साहेबांनी पदरमोड करून या ठिकाणी जे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, महापुरुषांच्या जयंत्याचे कार्यक्रम असतील किंवा वेगळ्या पद्धतीनं लातूरला चेहरा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मग पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चलचित्र साकारणं असेल, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी असेल, इथला राम दरबारचा कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या जयंती सण समारंभाला मदत असेल, रंगपंचमीसारखा एक आगळा वेगळा उपक्रम राबवणं असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट करून त्यांनी खासदारांनी मदत करून किंवा खासदारांच्या स्वखर्चातून हे उपक्रम राबवले आणि लोकांमध्ये टच करण्याचा प्रयत्न केला. हा एक बाजू. दुसरी बाजू, केंद्र शासनाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत. आज आपण पहा, आपला मतदारसंघ हा कायम दुष्काळी आवर्षण प्रवण क्षेत्रातला, किंबहुना मागचं रेकॉर्ड काढलं तर पाण्यासाठी अनेकांचे मोर्चे आपण पाहिलेले आहेत. परंतु जलजीवन मिशन अंतर्गत जे कामं या ठिकाणी अगदी ग्रामपंचायत पासून मंजूर झाले ती सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा, आणि त्यासाठी करोडो रुपये या ठिकाणी केंद्र शासनाचे आलेले आहेत. आपण जिल्हाभरामध्ये जर पाहिलात साहेब, प्रत्येक ठिकाणी जिल्हा स्तरावर म्हणजे ग्राम स्तरावर
याच्या पाईपलाईनचे काम या ठिकाणी चालू असल्याचे लक्षात येईल। याच्या पुढे जाऊन सांगतो की या जलजीवनमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं पत्र सुधाकरराव श्रंगारे साहेबांनी दिलं। म्हणजे भ्रष्टाचार जर कुठं होत असेल तर सहन या माणसाने केलेलं नाही, स्वतःच्या लेटरपॅडवर तक्रार दिलेली आहे। म्हणजे थोडक्यात काय तर पडद्यामागच्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमध्ये सुधाकरराव श्रंगारे साहेब अडकलेले नाहीत, हे त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। म्हणजे टक्केवारीच्या बाहेर असणारा उमेदवार या ठिकाणी श्रंगारे साहेबाचं नाव सांगता येईल। आणि मग वेगवेगळ्या योजना आज जर पाहिलं, आमचा अहमदपूरहून जर पाहिलं, अहमदपूर नांदेड असेल, अहमदपूर अंबाजोगाई असेल, अहमदपूर लातूर असेल, हे राष्ट्रीय महामार्ग आम्हाला बघायला मिळत नव्हते, परंतु हे राष्ट्रीय महामार्ग आज या ठिकाणी आपण पाहतोय, त्याच्यातून आम्ही जातोय। आमचं वेळ असेल, इंधन असेल, याची बचत होत आहे। आणि हे कुणाचं योगदान आहे? निश्चितपणानं केंद्रातील नरेंद्र मोदी साहेबांचं योगदान आहे आणि या भागाचे खासदार म्हणून सुधाकरराव श्रंगारे साहेबांना याचं क्रेडिट द्यावंच लागणार आहे। म्हणजे मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेचं जाळं आहे, त्याच पद्धतीनं आता सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना मोठ्या प्रमाणात आहे। यापूर्वी भारतामध्ये एकच अशी योजना आहे की ज्याला जात पात न बघता जो मागेल त्याला घर, फक्त स्वतःची जागा असावी, हा पहिला मुद्दा। ज्याला जागा नाही त्याला खरेदी करून बांधण्याचं सुद्धा प्रयोजन या योजनेमध्ये आहे। आणि म्हणून पाण्याचा असेल, घरकुलाची योजना असेल, ह्या अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। आणि या जमेच्या बाजू आहेत। आणखी रेल्वेच्या संदर्भामध्ये आमचा जिव्हाळ्याचा विषय, लातूर नांदेड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर। तर मला या संदर्भात सांगायचंय की ROR मायनस होता सुरुवातीच्या काळामध्ये, परंतु नंतर श्रंगारे साहेबांनी त्यांची भेट घेतली रेल्वे मंत्र्याची आणि आता फायनल लोकेशन सर्वेला या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे। म्हणजे एकदा या रस्त्याला फायनल लोकेशन हे कधी होतं? ROR मायनस जरी असलं तर थंड्या बासनात जातो हा प्रोग्राम, परंतु ही पहिली योजना आहे की ज्याला केंद्र शासनानं ROR मायनस असताना सुद्धा फायनल लोकेशनला परवानगी दिली आहे। म्हणजे पुढील काळामध्ये या ठिकाणी हा रेल्वे ट्रॅक उपलब्ध होणार आहे। आणि आदरणीय संभाजी भैया पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चाकूरला आमचं जंक्शन व्हायचं जाहीर केलेलं आहे। आणि मग या निश्चितपणाने जमेच्या बाजू आहे, केंद्राच्या योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राबवतोय। सत्तेचं प्रतिबिंब मतदारसंघामध्ये सुरुवात झालेलं आहे दिसायला, आणि म्हणून मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे ह्या श्रंगारे साहेबांच्या जमेच्या बाजू आहे। आता दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या काळात भुलभुलैया करणारा विरोधी पक्षाचा कॅप्टन, जो लोकांना भेटत नाही, विकास कामं करत नाही, ज्यांनी कॅबिनेट मंत्री असताना कसल्याही योजना आणल्या नाहीत, कोरोनाच्या काळात फॉरेनला जाऊन बसले, याची काही लोकांना खीळ आहे का नाही आणि ते मतपेटीतून व्यक्त होणार का, आणि त्या संदर्भात तुम्ही काय करताय? बघा सर, राष्ट्रीय पक्षानं आपापल्या पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवाऱ्या या ठिकाणी देणं अपेक्षित आहे। हा लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरता राखीव असलेला मतदारसंघ। मग या मतदारसंघामध्ये म्हणजे आज जे उमेदवार आहेत विरोधी उमेदवार, ते तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीमध्ये आहेत, तांत्रिकदृष्ट्या, परंतु नैतिकदृष्ट्या ते अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये ते नेतृत्व करू शकत नाहीत असं मी मानणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे। त्याचं कारण असं आहे की जो समाज उपेक्षित आहे, मंदिर प्रवेशापासून दूर आहे, सामाजिक अप्रतिष्ठा आहे, या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर राखीव मतदारसंघ ही कन्सेप्ट आहे। आणि मग या राखीव मतदारसंघाची कन्सेप्ट जर कोणी पायदळी तोडणार असेल, ही समाज कोणी म्हणजे जो दलित समाज आहे हा ही जी कन्सेप्ट आहे ती स्वीकारणार नाही असा ठाम दावा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। कारण या ठिकाणी दलित समाजाच्याच कार्यकर्त्याला संधी मिळणं अपेक्षित होती। आता विरोधी मतदारसंघाच्या विरोधी जे मतदार म्हणजे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे म्हणून ते व्हॅलिड आहे, ओके, तांत्रिकदृष्ट्या, परंतु नैतिकदृष्ट्या ते व्हॅलिड होऊ शकत नाही असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे। मला एक लक्षात येऊन आलंय की मी वारंवार एका मोठ्या वाहिनीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मी चर्चेचं पाहिलं की लोक हलायलाच तयार नाही। पैसा, बैठका, मेळावे आणि यासाठी साखर सम्राट, सहकार महर्षी, अनेक उद्योजकाचे असलेले हे या ठिकाणी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत। याच्या तोडीस भाजपचा उमेदवार टिकेल का किंवा मतदान करून घेतलं जाईल का?
बघा सर, भारतीय जनता पार्टीची जी यंत्रणा आहे ती फक्त या निवडणुकीपुरतीची यंत्रणा नाही. भारतीय जनता पार्टीनं गेल्या 2 वर्षापासून बूथ कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक आमचं इलेक्शन हे रस्त्यावरलं इलेक्शन नाही, हुर्रे हर्रे करायचं गाड्या घोड्या ह्या आमचं इलेक्शनचं कन्सेप्ट नाही. भारतीय जनता पार्टीची कन्सेप्टच आता अशी आहे की बूथवर इलेक्शन आम्ही लढवणार आहोत. त्याचं कारण आहे, एका बूथमध्ये 400 ते 500 समजा मतदार आहे किंवा 1000 मतदार आहेत, तर तिथला आमचा बूथ प्रमुख आहे. त्या बूथ प्रमुखाला सहकार्य करणारी त्याची कमिटी आहे. मग मन की बात असेल प्रधानमंत्र्याची ते करायचंय, योजना ज्या वेगवेगळ्या प्रधानमंत्री लाभार्थीची यादी आहे ते या ठिकाणी करायचंय. हे करत असताना त्या बूथवर सामाजिक मतदान कशा कशा पद्धतीचं आहे त्याचं बायफर्केशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम आमचा वर्षभर चालू आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एका पानावर जे 30, 35, 40 मतदार एका पानावर आहे मतदार यादीच्या, त्याच्यावर आमचा पन्ना प्रमुख नेमलेला आहे. वेगवेगळ्या योजनेच्या संबंध नाही, त्या पन्ना प्रमुख आहे. म्हणजे हे जे सुप्त जे गोष्टी आहेत या गोष्टी बाहेर माहीत नाहीत, परंतु त्या बूथवर भारतीय जनता पार्टीची पकड आहे. कारण आमचे सगळे सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी झालेले आहेत, जयंत्या झालेल्या आहेत, वेगवेगळे प्रधानमंत्र्याचे मन की बातचे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आपण जे म्हटलात की एकीकडं पैशाचा आहे, कारखानदार वगैरे, हे ठीक आहे, या गोष्टी निवडणुकीला अपेक्षित आहेत. परंतु पुढे जाऊन सांगतो की हा जो पैसा वगैरे ह्या गोष्टी या भारतीय जनता पार्टीच्या ही जी चाकुरीबद्ध जे फ्रेम करून दिलेली आहे त्याच्यामध्ये या गोष्टी टिकणार नाहीत, अशा पद्धतीचा दावा या ठिकाणी आम्हाला करता येईल. या ठिकाणी सूर्यवंशी साहेब, 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमा, 12,000 रुपये एका 7-12 वाल्याला दरवर्षी अकाउंटला देणं, एका घरात 3-3, 4-4 लोक मोफत, करोनापासून लोकांना मोफत धान्य देणं, याचा प्रचार प्रसिद्धी करण्यात भाजप कार्यकर्ता कमी पडतोय असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही सर, निश्चितपणानं भाजप कार्यकर्ते हे अतिशय सक्षमपणानं आणि चिवट कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. एखादं घर आहे आणि तिथला मतदार जर तयार झालेला नसेल तर त्याच्याकडे 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न हा कार्यकर्ता करून त्याचं मत परिवर्तन कसं होईल हे पाहणारा कार्यकर्ता आहे. दुसरं, आपण जो विषय मांडला गॅसच्या संदर्भात आहे, योजना गॅसच्या संदर्भात आहे, शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, घरकुल योजना असेल किंवा स्वच्छ भारत अभियान असेल, या माध्यमातून अगदी केंद्रातला पैसा डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर या ठिकाणी दिला त्यांना, म्हणजे मध्यस्थी कोणीच नाही. आणि त्याच्यामुळे ही एक जमेची बाजू आहे. आणि आमचं लाभार्थी प्रमुख जो आहे त्यांचं आमचं कामच हे आहे की केंद्राच्या योजना थेट तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत, तुम्ही त्यांचे लाभार्थी आहेत की नाही, मग तुम्ही आम्हाला मदत करणार आहोत की नाही, अशा पद्धतीची भावनिक साथ आम्ही त्यांना घातलेली आहे. आणि म्हणून भाजपची जी यंत्रणा आहे ती अतिशय सक्षमपणे आहे. आता विरोधक काही मुद्दे करण्याचा प्रयत्न करताय, परंतु हे पहा, ही विकास ही 1 दिवसाची प्रक्रिया नाही. विकास हा निरंतर चालत असतो. समजा आज मला रस्ता पाहिजे, माझं डांबरीकरण पाहिजे, डांबरीकरण झाले की मला वाटतं सिमेंट कॉन्क्रीट करावं, सिमेंट कॉन्क्रीट झाले की रस्त्याची रुंदीकरण व्हावं, म्हणजे एक विषय संपला की दुसरा विषय निघतो. आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व श्रेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चिवटपणे या ठिकाणी काम करतायत. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत दिलीपरावजी देशमुख साहेब, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके साहेब, माजी आमदार बबुराव खंदाडे साहेब, या अशोकरावजी केंद्रे साहेब, भारतरावजी चामे साहेब, हे आमच्या एका विधानसभा मतदारसंघाचं सांगतोय. असंच चित्र बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या सगळ्याचं नेतृत्व या ठिकाणी. आणि म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी, रासप या सगळ्यांचं मिळून शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहेबाचा गट, या सगळ्यांचं मिळून या ठिकाणी एक मोठं कॉम्बिनेशन जाऊन जनमत मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मतदारामध्ये एक चांगलं वातावरण असल्याचं चित्र या ठिकाणी आम्हाला सांगता येईल. गेल्या वेळा लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत तुम्ही तुमची भूमिका मांडली. बघूया, थोडा मैदान काही लांब नाही, समोरच्याने पूर्ण
अथांग पैशाचा सागर, हेलिकॉप्टर, आमकं योगीजी यांची सभा आहे, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाची सभा आहे, त्या फडणवीस साहेबाची सभा आहे, आणि मग एवढे श्रेष्ठ नेत्यांची सभा. एक एक बघा, भाजपची जे प्रचार यंत्रणा आहे ती टप्प्याटप्प्याने आहे. शेवटच्या क्षणामध्ये वातावरण पूर्ण या ठिकाणी नरेंद्र मोदीमय या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या वेळेला तुम्ही पाहिलेलं आहे, लोहा, कंधार, अहमदपूर, चाकूर, जळकोट, उदगीर, त्याचबरोबर निलंगा या आणि लातूर शहर, लातूर ग्रामीण, रेणापूर या भागामध्ये जी सुप्त मताची लाट आहे, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जी पहिल्यापासून मतदारांनी आशीर्वाद राहतोय, ही जमेची बाजू आहे. सगळ्यांना मदत करतायत, वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, आणि मग खासदार म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये कित्येक प्रश्न या ठिकाणी मांडले. आणि मग इथं अनेक जण म्हणतात खासदार साहेब बोलत नाहीत. अरे रस्त्यावर बोलून उपयोग काय, संसदेमध्ये बोलता येत नाही. आणि मग ही जमेची बाजू श्रंगारे साहेबाची आहे, आणि त्यांच्या पाठीमागे सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आहे. आणि मग पुन्हा एकदा श्रंगारे साहेब लातूर लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. माझी जनतेला, मतदारांना सुद्धा विनंती आहे की मित्रांनो, आपली ही निवडणूक ही गावाची, ग्रामपंचायतीची नाही, देशाच्या विकासावर किंवा देशाचं चित्र बदलणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपण तर सुज्ञ आहे, आपण कायम हा मतदारसंघ मोदी साहेबाच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि मग यावेळेस सुद्धा नरेंद्रजी मोदी साहेब, लोकप्रिय नेते या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या सगळ्यांच्या पाठीमागे आपण नरेंद्र मोदी साहेबासाठी सुधाकररावजी श्रंगारे साहेबाचं जे कमळाचं बटन आहे त्याच्यावर आपण मतदान करावं. आणि खऱ्या अर्थानं जो उपेक्षित समाजातून आलेला आहे, लोकसभा राखीव मतदारसंघाची जी कन्सेप्ट आहे, त्यातून जे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे, त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी नम्रतेची विनंती करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद. अत्यंत कमी कालावधीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन मी तुमची मुलाखत घेतली. आपण बोललात, आपण जे मत व्यक्त केलं, आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण होत अशीच शुभेच्छा देतो. आणि शेवटपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा बाजी प्रभू सारखा काम करताना दिसावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मित्र हो, फेसबुक लाईव्ह शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा, यूट्यूब सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.